Hello student, welcome all of you. In this lecture we are going to see classification of aves. Okay, in last lecture we have discussed about characteristics, its habitat and its distribution. In this lecture we are going to see classification of aves. आज आपण ह्या क्लासमध्ये किंवा ह्या लेक्चरमध्ये एव्हचं क्लासिफिकेशन कसं आहे ते बघणार आहोत. ठीक आहे, जे काही एव्हज आपल्याला अर्थात प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये आपल्याला जी व्हरायटी दिसते ती व्हरायटी कशा पद्धतीनं आहे आणि मग ह्या डायव्हर्सिटीचा स्टडी करण्यासाठी क्लासिफिकेशन कोणकोणत्या क्रायटेरियाजवर केले आहेत ते आपण बघणार आहोत. ठीक आहे, क्लासिफिकेशन क्लास एव्हजमध्ये दोन सब क्लास आहेत. बघा, क्लास एव्हजमध्ये दोन सब क्लास आहे. पहिला सब क्लास आहे आर्च्योनिड्स आणि दुसरा आहे निओनिड्स. आर्च्योनिड्स आणि निओनिड हे दोन क्लास आहेत. बघा, क्लास एव्हचे दोन सब क्लास आहेत. एक आहे आर्च्योनिड्स आणि दुसरा आहे तो निओनिड्स. ठीक आहे, आर्च्योनिड्समध्ये जनरली काय केलं जातं तर एन्शंट बर्ड्स जे आहेत, एन्शंट बर्ड म्हणजेच काय, जे पूर्वीचे पक्षी किंवा जे नामशेष झालेले आहेत ते बर्ड्स ह्याच्यामध्ये आहे. आर्चोप्टेरिक्स तुम्ही ऐकलं असेल तर ते ह्याच्यामध्ये येतात, सब क्लास आर्च्योनिड्समध्ये. आणि निओनिड्समध्ये आता जे आपण पाहतोय जे बर्ड्स आपल्याला दिसतात ते निओमिथमध्ये येतात. मग ह्याच्यामध्ये आताचे लिव्हिंग पण आहेत आणि त्याचबरोबर काही एक्सटिंक्ट झालेले पण आहेत. ठीक आहे, पण सब क्लास 1मध्ये आर्च्योनिड्समध्ये सगळे काय येतात रे तर जे काय झालेले आहेत प्रिमिटिव्ह आणि एक्सटिंक्ट झालेले आहेत. म्हणजेच फॉर एक्झाम्पल आपण ज्यावेळेस इव्हॉल्युशन शिकतो त्यावेळेस रेप्टाईल्स नंतर काय आले एव्ह झाले आपण असं म्हणतो. मग असे एव्ह सुरुवातीला होते की बरेचसे कॅरेक्टरिस्टिक त्यांचे कुणासारखे होते, रेप्टाईलसारखे होते. ॲपिअरन्स त्यांचा रेप्टाईलसारखा होता, अगदी पालीसारखा काही एव्हज आपल्याला पाहायला मिळतात. आणि ते कशामध्ये येतात, आर्च्योनिड्समध्ये येतात, जे आता एक्सटिंक्ट झालेले आहेत. निओनिड्समध्ये थोडेसे काही ॲडव्हान्स आहेत, काही लिव्हिंग म्हणजे आपण म्हणू शकतो काही लिव्हिंग बर्ड आहेत, काही एक्सटिंक्ट पण आपण याच्यामध्ये बघणार आहोत. मग निओनिड्समध्ये काही फ्लाईंग बर्ड आहेत, काही फ्लाईटलेस बर्ड आहेत. ह्या निओनिड्सचे पुन्हा 3 सुपर ऑर्डर आहेत. बघा, सब क्लास 1 आर्च्योनिड आणि दुसरा निओनिड. ह्या निओनिडचे पुन्हा 3 सब ऑर्डर आपल्याला सुपर ऑर्डर पाहायला मिळतात. एक सुपर ऑर्डर आहे ती म्हणजे पॅलिओग्नॅथी. काय आहे, पॅलिओग्नॅथी. दुसरी आहे इम्पिनी आणि तिसरी आहे निओग्नाथी. लक्षात घ्या, जे आपण क्लासिफिकेशन हे एव्हजचं बघतोय, एव्हजचं क्लासिफिकेशन 2 सब क्लास आहेत. आर्च्योनिड्सला काय म्हटलं जातं, एन्शंट बर्ड असं म्हटलं जातं. आणि निओनिड्सला काय म्हटलं जातं रे, न्यू किंवा मॉडर्न बर्डसुद्धा आपण म्हणू शकतो. आणि ह्या निओनिड्सचे मग पुन्हा 3 सब ऑर्डर आहेत, सुपर ऑर्डर 1, सुपर ऑर्डर 2 आणि सुपर ऑर्डर 3. आपण 1 बाय 1 ह्या लेक्चरमध्ये हे क्लासिफिकेशन बघणार आहोत. ठीक आहे, बघा तुमच्या नोटबुकमध्ये हे लिहून घ्या. त्याच्यानंतर पहिला सब क्लास आपण पाहतोय आर्च्योनिड, त्याला आपण एन्शंट बर्ड असं म्हटलं गेलं होतं. हे बर्ड्स कसे आहेत रे, प्रिमिटिव्ह आहेत. प्रिमिटिव्ह म्हणजे नॉट व्हेरी डेव्हलप्ड, प्राथमिक अवस्थेतले. आणि जे आता कसे झालेले आहेत, एक्सटिंक्ट झालेले आहेत, नामशेष झालेले आहेत. आर्चोप्टेरिक्स ज्याला आपण लिझार्ड बर्ड म्हणतो, हे याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. दे शोड सम रेप्टालियन अँड सम एव्हियन कॅरेक्टर्स. बघा, हे जे बर्ड आहेत, ह्या बर्डचे कॅरेक्टरिस्टिक किंवा हे कनेक्टिंग लिंक तुम्ही शिकलेले आहात, हे जे बर्ड्स आहेत हे त्याच्या बर्ड्सच्या काही कॅरेक्टरिस्टिक रेप्टालियनसारखे आहेत, म्हणजे रेप्टाईलसारखे आहेत, तर काही कॅरेक्टरिस्टिक एव्हियनच्या शो करतात. म्हणजेच आपण यांना काय म्हणू शकतो रे, इट शोज किंवा याला आपण कनेक्टिंग लिंक बिटवीन रेप्टाईल्स अँड एव्हज म्हणू शकतो. बरोबर आहे, रेप्टाईल्स आणि एव्हज यांच्यामधला कनेक्टिंग लिंक हा आर्च्योनिड्स आहे. त्याच्यानंतर आपण पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक्स काय बघितल्या होत्या रे, त्यावेळेस आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलं तेव्हा सांगितलं होतं की बर्ड्सला काय नाही आहेत, तीत नाही आहेत. पण हे सुरुवातीचे जे बर्ड्स आहेत त्यांना मात्र काय प्रेझेंट आहेत, तीत प्रेझेंट होते असं म्हटलं गेलं. हॅड वापरले बघा, बोथ जॉज, दोन्ही जॉजमध्ये च्या सॉकेटमध्ये काय प्रेझेंट होते,
तीत प्रेझेंट होते असं त्यांनी म्हटलंय. ठीक आहे, म्हणजेच बर्ड्स आपण जे आता तीत प्रेझेंट नाहीत किंवा तूत प्रेझेंट नाही असं म्हणतोय, आता तसं नव्हतं. पूर्वीचे जे काही बर्ड होते जे रेप्टालियनचे कॅरेक्टर्स शो करत होते त्यांच्यामध्ये काय होते, तीत प्रेझेंट होते. आता हे जे आपण म्हणतो की जे काही विंग्ज आहेत, ह्या विंग्समध्ये काय होतं बघा, ईच विंग हॅड 3 डिजिट्स विथ क्लॉज अँड फीदर्स. प्रत्येक विंग जे आहेत त्या विंगमध्ये काय होतं रे, 3 डिजिट्स होते, त्याचबरोबर क्लॉज आणि फीदर्ससुद्धा प्रेझेंट होते. बोन्स कसे होते रे, सॉलिड होते विथ नो एअर स्पेसेस. आपण कॅरेक्टरिस्टिक्स बघताना बघितलं होतं की जनरली बर्ड्सचे बोन्स कसे असतात रे, कसे असतात तर न्यूमॅटिक असतात, म्हणजे हॉलो असतात. पण इथं मात्र तसे नव्हते. कसे होते, सॉलिड होते आणि त्याच्यामध्ये एअर स्पेसेस नव्हत्या. साहजिकच ह्या बर्ड्सचं वजन कसं असणार आहे, जास्त असणार आहे. टेल वॉज लॉंग हॅविंग मेनी व्हर्टिब्रेट. आता ह्यांची जी टेल होती ती टेल फार मोठी होती, जनरली मोर दॅन 13 व्हर्टिब्रेट. लक्षात घ्या, टेल लॉंग होती असं म्हणूया सगळं भूतकाळात, कारण ते एक्सटेंड झालेले आहे सगळे. टेल वॉज लॉंग हॅविंग मेनी व्हर्टिब्रेट्स. लक्षात घ्या, जी टेल आहे लांबीनं मोठी आहे. कशी आहे, लांबीनं मोठी आहे, त्याच्यामध्ये बरेचसे व्हर्टिब्रेट आहेत. मग बरेचसे व्हर्टिब्रेट म्हणजेच किती, तर मोर दॅन 13 व्हर्टिब्रेट्सपेक्षा बोन्स त्याच्यामध्ये काय होते, जास्त आहेत. मोर दॅन 13 व्हर्टिब्रेट म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, त्याच्यानंतर त्यामुळे टेल कशी होती, त्याची लॉंग होती. व्हर्टिब्रेट कसं आहे, ॲम्फिओसिलस आहे. नंतर देर वॉज नो पायगोस्टाईल. आता पायगोस्टाईल म्हणजेच काय, तर टेलबोन जी असते किंवा शेवटचे जे 4 व्हर्टिब्रेट्स असतात, लास्ट 4 व्हर्टिब्रेट. ठीक आहे, लास्ट 4 व्हर्टिब्रेट्स त्याच्यामध्ये जे टेल रिजनला आहेत ते एक पायगोस्टाईल तयार करतात. ह्यांच्यामध्ये तसं पायगोस्टाईल असत नाही. पायगोस्टाईल म्हणजेच काय, ते म्हणजे जे शेवटचे 4 व्हर्टिब्रेट असतात, लास्ट टेल व्हर्टिब्रेट असतात, ते एकत्र येऊन एक स्ट्रक्चर तयार होतं, त्याला पायगोस्टाईल असं म्हटलं जातं. ह्या बर्ड्समध्ये ते अब्सेंट असतं, येते लक्षात. त्याच्यानंतर स्टर्नम. आता आपल्याला किल अब्सेंट असतं इथं. किल अब्सेंट म्हणजेच काय, जो स्टर्नमचा भाग असतो त्या स्टर्नमच्या भागाला त्याला किल म्हटलं जातं, जिथं फ्लाईंग जे काही मसल्स आहेत किंवा बोन्स आहेत ते अटॅच झालेले असतात, त्यामुळे फ्लाईंगला त्यांना ते बरं पडतं. पण याच्यामध्ये किल्स कसे असतात रे, अब्सेंट असतात, येते लक्षात. त्याच्यानंतर एक्झाम्पल याचं काय हे आहे, आर्चोप्टेरिक्स, ज्याला आपण काय म्हणतोय, लिझार्ड बर्ड सुद्धा म्हटलं जातं. बोन्स कसे आहेत बघा, बोन कसे आहेत त्याचे, नॉन न्यूमॅटिक बोन आहेत. नॉन न्यूमॅटिक बोन म्हणजेच आपण त्याला सॉलिड म्हटलं गेले मगाशी. एक्झाम्पल काय याचं, आर्चोप्टेरिक्स, येते लक्षात. हे सगळे बर्ड्स आहेत, हे वॉज, वेअर असा शब्द वापरलाय का, तर ते आता काय झालेले आहेत, एक्सटिंक्ट झालेले आहेत, ते आता जगात नाहीत. ठीक आहे, नामशेष झालेले आहेत. हा झाला सबक्लास 1 आर्चोनिड्स. आता दुसरा सबक्लास जो आहे न्यूओनिड्स, त्याच्याबद्दल आपण त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघूया. दिस सबक्लास इन्क्लूड ऑल रिमेनिंग एक्सटिंक्ट अँड लिव्हिंग बर्ड. आता याच्यामध्ये फक्त लिव्हिंग बर्ड्स येतात असं नाही आहे, जे काही एक्सटिंक्ट आहेत ते सुद्धा येतात आणि लिव्हिंग बर्ड्सचा सुद्धा याच्यामध्ये समावेश होतो. जॉ लॅक्स टीथ एक्सेप्ट फ्यू एक्सटिंक्ट फॉर्म. जे एक्सटिंक्ट झालेले आहेत, जे पूर्वीचे आहेत, जे नामशेष झालेले आहेत, त्यांच्यामध्ये टीथ होते, पण जे आता प्रेझेंट आहेत त्यांच्यामध्ये मात्र टीथ असत नाहीत, लॅक टीथ असं म्हटलं गेलं आहे. टेल शॉर्ट आहे, मग अशी आपण बघितलं टेल कशी होती रे, लॉंग होती आहे आणि पायगोस्टाईल अब्सेंट होतं. इथं मात्र कशी असते, टेल शॉर्ट असते, पायगोस्टाईल प्रेझेंट असतं, शेवटचे 4 व्हर्टिब्रेट्स. कार्पेल्स अँड मेटाकार्पेल्स, तुम्हाला माहिती आहे कार्पेल्स मेटाकार्पेल्स. कार्पेल आणि मेटाकार्पेल फ्यूज होतात आणि काय तयार होतं, कॉर्पो मेटाकार्पस तयार होतं. 4 लिम्स फॉर्म विंग्स, तुम्हाला माहिती आहे 4 लिम्सचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, विंग्समध्ये आहे. हॅविंग 3 डिजिट्स विदाऊट क्लॉज, क्लॉज असत नाहीत.
स्टर्नम इज वेल डेव्हलप्ड. इथं आपण स्टर्नम डेव्हलप्ड नव्हतं असं म्हणतो. इथं कसं आहे, स्टर्नम कसं आहे रे, वेल डेव्हलप्ड आहे. आणि मग हा सबक्लास जो निओनिच आहे ह्याचे पुन्हा 3 सब ऑर्डर पडतात. पॅलिओग्नॅथी, मग अशा आपण चार्टमध्ये बघितलं होतं, पॅलिओग्नॅथी ज्याला रॅटिटी असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, रॅटिटी. दुसरं सुपर ऑर्डर आहे इम्पिनी. इम्पिनी म्हणजेच त्याच्यामध्ये पेंग्विन्स येतात. आणि तिसरं आहे निओग्नाथी ज्याला क्रॅनिटीसुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, हे 3 सब क्लास आपण 1 बाय 1 आता बघणार आहोत. पहिला आहे तो म्हणजे पॅलिओग्नॅथी ज्याला रॅटिटी असं म्हटलं जातं. ठीक आहे, सुपर ऑर्डर पॅलिओग्नॅथी, त्याच्यामध्ये रॅटिटी आहे. ॲक्च्युली याच्यामध्ये जे बर्ड येतात ते कसे असतात तरी फ्लाईटलेस बर्ड येतात. आपण याच्या अगोदर कॅरेक्टरिस्टिक्स बघितलेले आहेत फ्लाईटलेस किंवा रनिंग बर्ड्सचा. जे उडू शकत नाही ते सगळे याच्यामध्ये येतात. मला आपण काय म्हणणार आहे, दे आर कॉल्ड ॲज ए फ्लाईटलेस ऑर रनिंग बर्ड असं म्हणणार आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर विंग्स आर रिड्यूस. आता फ्लाईंग करत नाहीत म्हणजेच हे कसे आहेत रे, त्याचे विंग कसे असणार आहेत, रिड्यूस असणार आहेत. फिदर्स आहेत पण ते कसे आहेत, प्रिमिटिव्ह स्टेजचे आहेत. आणि ते कसे आहेत रे, कर्ली आहेत. कसे आहेत, कर्ली शेपमध्ये आहेत. त्याच्यानंतर आता हे जे बर्ड्स आहेत ह्याचं जे स्टर्नम आहे, आता हे फ्लाईटलेस म्हणजे फ्लाईट नाही आहेत, म्हणजे याला फ्लाईट करत नाही आहेत. मग साहजिकच स्टर्नम आहे पण ते कोणत्या शेपड असतं, रॅप्ड शेपड असतं. कोणत्या शेपड असतं, रॅप्ड शेपड असतं. आणि त्याच्यामध्ये कील प्रेझेंट असत नाही. ठीक आहे, कील आपण मगाशी बघितलं की जिथं स्टर्नमवर असा एक पार्ट की जिथं फ्लाईट बोन्स काय झालेले असतात, अटॅच झालेले असतात. बरोबर आहे. मग आता बघा याच्यामध्ये सगळे ऑस्ट्रिच, इमू, किवी यासारखे बर्ड्स येणार आहेत. बरोबर आहे. टेल व्हर्टिब्रेट्स आर युजली फ्री. त्याच्यानंतर पायगोस्टाईल इज अ रुडिमेंटरी ऑर मिसिंग. रुडिमेंटरी म्हणजेच काय रे, असते पण त्याची काही कामाची असत नाही, वेस्टिजियल म्हणतो आपण, किंवा काहींच्यामध्ये असतही नाही. पायगोस्टाईल ही रुडिमेंटरी असते किंवा मिसिंग असते. हाईडलिम्स असतात ते लॉंग असतात, स्ट्रॉंग असतात. आपण आता बघितलं की ते रनिंग बर्डसुद्धा आपण म्हणतो आहे. साहजिकच जे हाईडलिम्स आहेत ते कसे असतात, लॉंग असतात आणि स्ट्रॉंग असतात. ऑइल ग्लँड इज युजली लॅकिंग. बॉडीवर ऑइल ग्लँड जनरली असत नाहीत. मेल हॅज अन इरेक्टाईल कॉप्युलेटरी ऑर्गन. आठवते का बघा, आपण मागच्या लेक्चरमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स पाहताना सांगितलं होतं की मेलमध्ये जे काही कॉप्युलेटरी ऑर्गन आहे ते अब्सेंट असतं. पण ह्या रॅटिटीमध्ये मात्र मेल जे आहे त्यांच्यामध्ये कॉप्युलेटरी ऑर्गन पेनिस असतं आणि फिमेलमध्ये क्लायटोरिस असतं. ठीक आहे, हे कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा. त्याच्यानंतर दुसरा सुपर ऑर्डर आहे इम्पिनी. इम्पिनीमध्ये पेंग्विन्स येतात. मग तुम्हाला पेंग्विन्स डोळ्यासमोर आणलेलं लक्षात येईल. साहजिकच हे पण उडणारे नाही आहेत. हे कशासाठी, स्विमिंगसाठी त्यांच्यामध्ये अडॅप्टेशन झालेलं आहे. फिदर्स कसे आहेत रे, स्मॉल आहे, स्केल लाईक अँड डेन्सली कव्हर द एंटायर बॉडी. ठीक आहे, फिदर्स लहान आहेत, स्केलसारखे आहेत आणि पूर्ण बॉडीवर ते काय प्रेझेंटली किंवा प्रेझेंट असतात. फोर लिम्स आर मॉडिफाईड इन टू पॅडल. जसं आपण बर्ड्समध्ये म्हणजे की जनरली मोस्टली बर्ड आपण जे बघतो त्याच्यामध्ये म्हणतो की फोर लिम्सचं मॉडिफिकेशन कशामध्ये झालेलं आहे, विंग्समध्ये झालेलं आहे. पण ह्यांचं फोर लिम्सचं मॉडिफिकेशन कशामध्ये झालेलं आहे, पॅडल्स किंवा फ्लिपर्समध्ये झालेलं आहे. कशासाठी, फॉर द पर्पज ऑफ स्विमिंग. The thick layer of fat under the skin to prevent loss of heat. No air sac. आता हे एक वैशिष्ट्य आहे बघा. त्यांच्या स्किनच्या खाली आपल्याला काय प्रेझेंट दिसतं, तर एक फॅटचा जाड लेयर दिसतो, प्रेझेंट दिसतो आपल्याला. स्किनच्या खाली आपल्याला एक फॅटचा थिक लेयर त्यांच्यामध्ये दिसतो. कशासाठी, टू प्रिव्हेंट लॉस ऑफ हीट. हीट बाहेर पडू नये, बॉडीतली हीट बाहेर पडू नये म्हणून त्यांच्या स्किनच्या खाली फॅटचा एक जाड थर असतो. एअर सॅक असत नाही. फीट्स जे आहेत ते स्ट्रॉंगली वेव्ड आहेत. आता हे त्यांचं स्विमिंगसाठी मॉडिफिकेशन आहे बघा. फीट्स जे आहेत ते स्ट्रॉंगली वेव्ड आहेत, 4 टोज आहेत अँड ऑल डिरेक्टेड फॉरवर्ड. पुढच्या दिशेने सगळे बोटं असतात.
They are gregarious, body sleek and streamline, adapted for swimming and diving. स्विमिंग आणि डायव्हिंग करण्यासाठी, पाण्यामध्ये स्विमिंग आणि डायव्हिंग करण्यासाठी बॉडीमध्ये त्यांच्या काय झालेले असतात, मॉडिफिकेशन किंवा ॲडॅप्टेशन झालेलं आहे. एक्झाम्पल पेंग्विन. बरोबर आहे. त्याच्यानंतर तिसरा सुपर ऑर्डर आहे तो म्हणजे निओग्नॅथी, ज्याला क्रॅनिटेड सुद्धा असं म्हटलं जातं. निओग्नॅथी म्हणजेच काय, तसं जनरली जे बर्ड्स आपल्यासमोर दिसतात किंवा सभोवताल दिसतात ते निओग्नॅथीमध्ये येतात. म्हणजेच काय, विंग्स कसे आहेत रे, वेल डेव्हलप्ड आहेत. बार्स ऑफ फिदर, बियर्स, इंटरलॉकिंग हुक्स, जे फिदर्स आहेत, फिदर्समध्ये जे स्ट्रक्चर आहे ते हुक्स कसलं आहे, इंटरलॉकिंग हुक्स प्रेझेंट आहेत. स्टर्नम आहे, फ्लाइंग आहेत म्हणजे स्ट्रॉंग कील प्रेझेंट आहे. स्टर्नम हॅज ए स्ट्रॉंग कील. टेल इज विथ ए टेल इज स्मॉल, टेल कशी आहे, स्मॉल आहे आणि पायगोस्टाईल प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर युजली ऑइल ग्लँड इज प्रेझेंट. आपण बघितलं होतं पहिल्याच लेक्चरमध्ये, ऑइल ग्लँड पूर्ण स्किनवर नाही आहे, पण एंडला मात्र आपल्याला काय बॉडीच्या काय दिसते रे, ऑइल ग्लँड प्रेझेंट दिसते. फीट अँड बीक आर व्हेरियसली मॉडिफाईड, म्हणजे बर्ड्सचं हॅबिटॅट काय किंवा इटिंग हॅबिट काय आहेत याच्यामुळे त्याच्या वेगवेगळ्या एजच्या फीट्स आणि बीकमध्ये काय झालेलं आहे, मॉडिफिकेशन झालेलं आहे. मेल लॅक कॉप्युलेटरी ऑर्गन एक्सेप्ट इन डक. मग अशा आपण बघितलं की मेलमध्ये आणि फिमेलमध्ये कॉप्युलेटरी ऑर्गन प्रेझेंट होते, पण निओग्नॅथीमध्ये मात्र कॉप्युलेटरी ऑर्गन मेलमध्ये अब्सेंट असतात. त्याला एक्सेप्शन आहे फक्त डक. साहजिकच हे सगळे बर्ड्स आहेत ते कसे आहेत रे, फ्लाइंग बर्ड्स आहेत. आता आपण क्लासिफिकेशन बघत असताना काय बघितलं, तर हे जे क्लास आहेत किंवा हे जे क्लासिफिकेशन आपण बघितलं याचं 2 क्लासमध्ये पाहिलं होतं. पहिला क्लास होता अर्चोनिथीज आणि दुसरा होता निओनिथीज. निओनिथीजमध्ये पुन्हा 3 सुपर ऑर्डर आपण बघितल्या होत्या. पॅलिओग्नॅथी, नंतरचा पाहिला होता तो इम्पेनी आणि तिसरा पाहिला होता तो निओग्नॅथी. ठीक आहे, अशा पद्धतीनं क्लासिफिकेशन ऑफ एल्स हे आपण आज पाहिलेलं आहे. Thank you.